नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आहे आपल्यासाठी एक महत्त्वाचा असं एक अपडेट. तर अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर काय आहे नवीन अपडेट पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याकरता या मार्गदर्शक सूचना आपण यामध्ये पाहू शकतात. तर मित्रांनो व्हिडिओ हा काळजीपूर्वक पहा, तरच आपणास ती माहिती ही समजेल. तर यामध्ये नंबर 1 ची जी काही मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे. तर नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्षे पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे. त्यानंतर नंबर 2, वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय हे दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्षे पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे. त्यानंतर लाभार्थ्याचे वय दिनांक 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असले तर त्यांना अपात्र करावे. त्यानंतर नंबर 4, लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी. यामध्ये वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे. म्हणजेच आपण फॉर्म भरतेवेळेस जे काही कागदपत्रे यामध्ये अपलोड केलेली होती, आधार कार्ड आणि एक वयाचा पुरावा, तर वयाचा पुरावा तपासताना आपणास येथे माहिती देण्यात आलेली आहे की आधार कार्ड व इतर कागदपत्रात जन्मतारखेत जर बदल आढळला तर असे जे काही लाभार्थी महिला असतील ह्या अपात्र करण्यात येतील. कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजेच एक कुटुंब. 2 पेक्षा जास्त लाभार्थीची तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहे हे तपासावे. त्यानंतर शासन निर्णयान्वये एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे. माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे. लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी. कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे. तर यामध्ये उदाहरण सुद्धा दिलेले आहे, जसे की कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील. कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे. लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू राहतील. लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थीची तपासणी करून घ्यावी. स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तरी लाभार्थ्यास अपात्र करावे. तर ज्या महिलांचे पैसे यामध्ये बंद झालेले आहे त्यांनी या मार्गदर्शक सूचना एकदा पाहून घ्या आणि या अर्जांची परत एकदा पडताळणी होणार. जर आपण यामध्ये जर पात्र झाला तर आपणास इथून पुढचे जे काही हप्ते आहे ते रेग्युलर मिळणार आणि राहिलेले सुद्धा मिळणार. जर आपण यामध्ये जर अपात्र झाला तर आपणास इथून पुढे पैसे हे मिळणार नाही. त्यामुळे ही जी काही माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे ती आपण एकदा काळजीपूर्वक पाहून घ्या. तर हे होतं एक लाडकी बहीण योजनेविषयी आपल्यासाठी महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.